सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणी कल्याणमधले शिल्पकार जयदीप आपटे यांना देखील अटक करण्यात आली होती। सध्या जयदीप आपटे सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यांची चौकशी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गातलं पोलिसांचं पथक हे जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील राहत्या घरी आले होते। जवळपास 3 तास या सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कुटुंबियांची त्यांच्या पत्नीची चौकशी केली। त्यानंतर जयदीप आपटेंच्या पत्नीला घेऊन सिंधुदुर्गाचं पथक जयदीप आपटे यांच्या कारखान्यात दाखल झालं आहे। याच ठिकाणी हा जो कारखाना आहे, या कारखान्यामध्ये जयदीप आपटे गेल्या अनेक वर्षांपासून मूर्त्या बनवण्याचं काम करत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील काम ह्याच कारखान्यात झाल्याची देखील सध्या माहिती समोर येते। एकंदरीतच सिंधुदुर्गाचे पथक आता जयदीप आपटे यांची पत्नी आणि त्यांचे काही नातेवाईक त्यांच्या सहकाऱ्यांसह या कारखान्यामध्ये गेलेत। हा जो पुतळा बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली होती, तो पुतळा कशा पद्धतीने बनवला होता, याचा एकंदरीत पंचनामा सध्या या कारखान्यामध्ये पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।